Okay, good evening everyone. I'm audible. Yes, sir, you are. Yes. सगळ्यांनी इन्स्टॉल केले. पायथन रन होतं का बघा एकदा प्रॉपर. कोणाला काही प्रॉब्लेम? सागर, प्रथमेश, महेश. होतंय सर. सर मी नव्हतो काल लेक्चर मध्ये लेट झाल्यामुळे. तर मला फक्त हे मिळेल का युट्यूबची लिंक किंवा आपण नाही व्हिडिओ शेअर करतो मग मी तसं डाउनलोड करून घेईल. ठीक आहे, चालेल. ओके सर, थँक्यू सर. बाकी कोणाला काही प्रॉब्लेम? मोस्टली सगळ्यांचा आहे इन्स्टॉल. तुम्ही तिघे आहे, ठीक आहे. बेसिकली ज्युपिटर नोटबुक सुरू झाल्यानंतर हा इंटरफेस दिसेल. यामध्ये तुमचे सगळे फोल्डर्स असतील. तुम्ही चूज करा, एक प्रॉपर फोल्डर तयार करा आणि त्यामध्ये जाऊन, आता मी सपोज डेस्कटॉपवर जाऊन पायथॉन हा फोल्डर आहे माझा, ठीक आहे. यामध्ये मी ऑलरेडी एक तयार केले आहे. यामध्ये तयार करण्यासाठी इथे न्यू अँड पायथॉन 3 ही एक नवीन फाईल तुमच्या फोल्डरमध्ये क्रिएट होईल. ओके, नेम चेंज करण्यासाठी डिरेक्टली वरती आहे ऑप्शन, इथे क्लिक केलं, नेम जे पाहिजे असेल ते तुम्हाला करा. हे झालं बेसिक. ओके, तर कोणती पण सेल असेल, हे एक सेल झाली. ही जी आपण ब्ल्यू कलर मध्ये दिसते ती एक सेल झाली. यामध्ये आपण कोड राईट करणार. आणि जर आपल्याला कोड नको असेल, कोणतं तरी हेडर नाहीतर फक्त टेक्स्ट पाहिजे असेल, तर इथे दोन ऑप्शन्स आहेत, मार्कडाऊन आणि रॉ. मार्कडाऊनचा काय उपयोग आहे की जे तुम्ही हेडर्स देतात की जे बिग बिग फॉन्ट मध्ये असतात, त्यासाठी मार्कडाऊनचा यूज केला जातो. सिंपल जर सगळ्यात मोठं हेडिंग पाहिजे असेल तर त्यासाठी सिंगल हॅशचा यूज करायचा आणि जो काही तुमचा टेक्स्ट असेल तो प्रिंट करायचा त्यापुढे. आणि जर त्याच्याहून जराशी स्मॉल फॉन्ट साईज असेल तर डबल हॅश. जसे तुम्ही हॅश वाढवत जाल तसा तुमचा फॉन्ट साईज कमी होतो. फक्त इथे मार्कडाऊन हा ऑप्शन कायम एनेबल पाहिजे, ठीक आहे. आणि हे लास्ट आहे जो रॉ आहे, त्यामध्ये सपोज मी हा एक कॉपी केला टेक्स्ट, ठीक आहे. हा एक टेक्स्ट आहे. जर मी इथे मार्कडाऊन चूज केलं आणि सेल रन केली तर ही ऑटोमॅटिकली पूर्ण लाईन कव्हर करते. जे की इंडेंटेशन होतं, जे की लाईन बाय लाईन सगळं होतं ते नसणार. सेम टेक्स्ट जर मी रॉ फॉर्मॅट मध्ये केला तर जसा आधी पॅटर्न असेल तसाच प्रिंट होऊन आपल्याला आउटपुट दिसणार. हे झालं बेसिक आपलं ज्युपिटरचं. ओके, जर सेल ऍड करायचे असेल तर इथं प्लस साइन आहे, ज्याने की सेल ऍड होईल, न्यू सेल. त्यानंतर इथे जे सीझर वालं चिन्ह आहे ते कट म्हणजे की डिलीट करण्यासाठी.
आणि एक कॉपी पेस्ट साठी. ठीक आहे. आणि जर सेल रन करायचे असेल आपला कोड जो लिहिलेला आहे तर त्यासाठी हे प्ले सारखं जे बटन आहे ते. ठीक आहे. हे झालं सगळं बेसिक आपलं ज्युपिटर नोटबुकचं. देन फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज पायथन? पायथन बद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे आजपर्यंत? ऑनलाईन स्टुडंट्स? Used for AI ML projects. Okay. Python is basically used for AI ML projects. Then It is easy to understand. okay. अजून offline? Case sensitive. Okay. ठीक आहे. पायथन हे बेसिकली जे की डेटा सायन्स आपलं जी फील्ड आहे और डेटा अनालिटिक्स यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बाकी कोणत्याही लँग्वेज मध्ये एवढ्या फॅसिलिटीज नाहीत जेवढ्या पायथन मध्ये आहेत. पायथन मधून आपण जे की AIML चे जे प्रोजेक्ट्स असतील त्याच्यावर वर्क करू शकतो. त्यानंतर वेब डेव्हलपमेंट, वेबसाईट बिल्डअप असेल नाही तर वेब ऍप्लिकेशन्स असतील त्यासाठी पण युजफुल होते. मोस्टली आपण डेटा अनालिटिक्स मध्ये पायथनच का यूज करतो? बिकॉज पायथन मध्ये भरपूर साऱ्या ज्या लायब्ररीज आहेत जसे की NumPy, Pandas, त्यामुळे डेटा मॅनिप्युलेशन असेल नाहीतर डेटा ट्रान्सफॉर्मेशन असेल तर ते इझिली वर्क होतं. सो पायथन ही 1991 मध्ये वॅडी व्हान रुसो यांनी क्रिएट केली होती. त्यामध्ये खूप साऱ्या लायब्ररीज आहेत. मोस्टली आपण पांडाज आणि NumPy यूज करणार. ओके. आणि पायथन ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय? अप्पर केस लेटर्स अँड लोअर केस लेटर्स हे डिफरंट डिफरंट समजलं जातं पायथन मध्ये. म्हणजे स्मॉल ए इज नॉट इक्वल टू कॅपिटल ए. ओके. हे थोडे की फीचर्स आहेत पायथनचे. फर्स्ट आहे इझी टू रीड अँड राईट. जी आपली नॉर्मल इंग्लिश लँग्वेज आहे सेम तसाच पायथनचा सिंटॅक्स असणार आहे. त्यानंतर पायथन इज इंटरप्रिटेड लँग्वेज. इंटरप्रिटेड लँग्वेज म्हणजे काय? इंटरप्रिटेड लँग्वेज मीन्स पायथनचा जो आपण कोड लिहिणार, जो आपण पुढे जाऊन बघील 100 लाईन्स असेल और 1000 लाईन्स असेल, पायथनचं एक्झिक्युशन कसं असतं? लाईन बाय लाईन असतं. फर्स्ट लाईन तो एक्झिक्यूट करणार, मग सेकंड लाईन एक्झिक्यूट करणार. जर थर्ड लाईनला प्रॉब्लेम नाही तर एरर आला तर पायथॉन तिथंच एक्झिक्युशन स्टॉप करणार आणि तुम्हाला एरर मेसेज शो करणार. बाकी लँग्वेज मध्ये तसं होत नाही. बाकी तुम्ही CPP जर केला असेल तर एकदम पूर्ण कोड रन होतो आणि लास्टला तुम्हाला मग सांगितलं जातं की या या लाईन मध्ये असा असा प्रॉब्लेम आहे. ओके. हे झालं इंटरप्रेटेड लँग्वेज. देन डायनॅमिक टाइप. हे व्हेरिएबल्स एक पार्ट आहे पायथन मध्ये, ते पुढे जाऊन बघेल. फक्त आता हे फक्त समजून घ्या की व्हेरिएबल्स डू नॉट रिक्वायर्ड एक्सप्लिसिट डिक्लेरेशन ऑफ डेटा टाइप्स. डेटा टाइप्स तुम्हाला झालं असेल सिक्वेल मध्ये. काय असतं डेटा टाइप्स? डेफिनेशन. Data types are the units that gives us information about what type of data we are going to store. स्टोर. करेक्ट. आपण एक व्हेरिएबल असेल तर त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा सेव्ह करणार आहे त्याला आपण डेटा टाईप म्हणतो. ठीक आहे. पायथन मध्ये आपल्याला डेटा टाईप मेन्शन करायची रिक्वायरमेंट नाही. तुम्ही सिक्वेल मध्ये करत असाल की इंट व्हॅरकॅर देत होता व्हेरिएबल्सना नेम, तसं पायथन मध्ये करायची गरज नाही. देन फोर्थ फीचर आहे लार्ज स्टँडर्ड लायब्ररी. पायथन मध्ये मेनी लायब्ररीज आहेत जे की मेन आपले आहेत पायथॉन मध्ये. पांडाज, NumPy, मॅटप्लॉटली, प्लॉटली. त्यानंतर वेगवेगळे फ्रेमवर्क असतात, डिजँगो, फ्लास्क. ते सगळे डेव्हलपमेंट मध्ये यूज होतात. आपल्याला एवढं काही यूज नाही. त्यानंतर पोर्टेबिलिटी.
पायथॉनचा कोड डिफरंट प्लॅटफॉर्म्सवर रन होतो. त्यानंतर क्रॉस प्लॅटफॉर्म पायथॉन कोड जो आहे तो डिफरंट प्लॅटफॉर्मला सपोर्ट पण करतो आणि आपण डिफरंट प्लॅटफॉर्म थ्रू मॉडिफिकेशन पण करू शकतो. ओके, देन हे बेसिक आहेत जे पायथॉन सपोर्ट करतात, जसं की हुप्स लँग्वेज, हाय लेवल लँग्वेज, थर्ड पार्टी मॉड्यूल्स आपण इम्पोर्ट करू शकतो. ठीक आहे, हे झाले बेसिक पायथॉनचे फीचर्स. त्यानंतर हा एक पॉइंट आहे पेप 8 नावाचा. पेप 8 काय आहे, याचा फुल फॉर्म काय? पायथॉन एनहान्समेंट प्रपोजल. पेप 8 चा फुल फॉर्म काय? पायथॉन एनहान्समेंट प्रपोजल. हे एक डॉक्युमेंट आहे, ओके, जे ऑफिशियली पायथॉननं रिलीज केले. ते काय करतं, इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतं की तुम्ही पायथॉनचा कोड कसा लिहिणार. ओके, पेप 8 हे एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले आहेत की पायथॉनचा कोड कसा लिहायचा, तो कसा एक्झिक्यूट करायचा. ठीक आहे, सेम मगाचा क्वेश्चन, वाय पायथॉन कॉल इंटरप्रेटेड लँग्वेज. पायथॉनला इंटरप्रेटेड लँग्वेज का म्हणतो आपण, की कारण त्यामध्ये लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट होतो. ओके, ऑनलाईन इथपर्यंत काय आले सगळ्यांना? थंब रेज द्या एकदा. हे सगळं बेसिक थेअरी आहे, आपण अजून कोडिंग स्टार्ट केलेलं नाही. ठीक आहे, हे बेसिकली जर तुम्ही फ्रेशर म्हणून गेला हे त्यातलं थोडेफार क्वेश्चन्स विचारतात बेसिक इंटरव्ह्यू मध्ये. डिफरन्स बिटवीन इंटरप्रेटेड अँड कंपाइल लँग्वेज. फर्स्ट, एक्झिक्युशन कसं असतं इंटरप्रेटेड लँग्वेज मध्ये? लाईन बाय लाईन असतं. आणि कंपाइल लँग्वेज मध्ये कसं असतं? एंटायर प्रोग्राम एका ह्याच्यात कंपाइल केला जातो. लाईन बाय लाईन असल्यामुळे स्लो एक्झिक्युशन होणार आणि याचं एंटायर एका ह्याच्यातच फास्ट असणार. जर एरर सॉल्विंगला आलं तर इझी कुठे पडणार? लाईन बाय लाईन वेळी. थर्ड लाईनला जर आपल्याला एरर आला तर लगेच कळणार. खरं कंपाइल लँग्वेज मध्ये तसं झालं तर ह्याला वेळ लागणार आणि सॉल्व्ह करायला पण वेळ लागणार आपल्याला. एक्झाम्पल काय इंटरप्रेटेड लँग्वेज मध्ये? पायथन, JS आणि रुबी. आणि कंपाइल लँग्वेज कोणते आहे? C++. ओके, आता कोडिंग. फर्स्ट, प्रत्येक लँग्वेज मध्ये पहिला कोड काय असतो? हॅलो वर्ल्ड. सो आपण पहिला हॅलो वर्ल्ड प्रिंट करू. सिंपल इंग्लिश लँग्वेज आहे. प्रिंट एक स्टेटमेंट काय करतं की आपण जे काही इनपुट देईल ते प्रिंट करून आपल्याला आउटपुट मध्ये देणार. सिम्पली सिंटॅक्स आहे. प्रिंट झालं, त्यानंतर पॅरेंथेसिस, त्यानंतर सिंगल ऑर डबल कोट, आणि त्यामध्ये जो की तुमचा टेक्स्ट आहे तो लिहायचा, हॅलो वर्ल्ड. आणि इथं रनचं बटन आहे, ते क्लिक करा, नाहीतर डिरेक्टली शिफ्ट आणि एंटर ही शॉर्टकट की आहे ज्युपिटर नोटबुक साठी. ओके, प्रिंट झालेला टेक्स्ट लगेच खाली इथं दिसतो. पहिला कोड कळाला सगळ्यांना? ऑनलाईन स्टुडंट्स? Yes. आदित्य? ओके, हे डबल कोट मध्ये लिहिलं, सेम मी इथं सिंगल कोट मध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही कोणताही यूज करा, डबल कोट और सिंगल कोट, खरं दोन्ही बाजूला सेमच सिंबल असलं पाहिजे. ओके, पायथनचे जे सिंटॅक्स आहेत त्याचे थोडे रूल्स आहेत की पायथन मध्ये आपल्याला कर्ली बेसेस नाहीतर सेमिकोलॉन द्यायला लागत नाही. तर इंडेंटेशन इज मॅन्डेटरी. इंडेंटेशन मीन्स स्पेसिंग. आपण पुढे जाऊन इफ एल्स वगैरे पुढे फंक्शनचे जे कोड लिहिणार त्यामध्ये इंडेंटेशन हे इम्पॉर्टंट आहे. इथे यूज बघा याचा. आता मी इथे एक सिंपल कोड लिहिला आहे इफ लँग्वेजचा. मी एज नावाचे एक व्हेरिएबल केले, त्यामध्ये 18 ही व्हॅल्यू स्टोअर केल्या. माझी कंडिशन काय? एज ग्रेटर दॅन 18 असेल और इक्वल टू तर काय प्रिंट होणार? ॲडल्ट. इथे इंडेंटेशन डिरेक्टली होतं. मी आता एंटर प्रेस केलं, डिरेक्टली मला स्पेस सोडून इथे एक इंडेंटेशन मार्क दिलेला आहे.
जर मी हा कोड रन केला तर इझिली रन होईल. सेम कोड मी इथे लिहिलेला आहे, फक्त इथं स्पेसिंग नाही, इंडेंटेशन नाही. तर हा एरर शो करणार. कोणता शो केला एरर? इंडेंटेशन एरर. ओके. पायथन मध्ये खूप थोड्या ठिकाणी म्हणजे इफ एल्स स्टेटमेंट असेल, फॉर लूप्स असतील, और फंक्शन्स मध्ये इथेच आपल्याला इंडेंटेशनचा मेन यूज आहे. ओके. देन पायथॉन इज केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. सेम इथे दोन व्हेरिएबल तयार केलेत मी. फर्स्ट आहे नेम, त्यामध्ये काय व्हॅल्यू स्टोअर केली? पार्थ. ओके. आणि सेकंड पण नेमच घेतले. फक्त डिफरन्स काय या दोन्हीमध्ये? या दोन व्हेरिएबल मध्ये डिफरन्स काय? हे की एन आहे, फर्स्ट मध्ये स्मॉल एन आहे आणि सेकंड मध्ये कॅपिटल एन आहे. जर मी या दोन्ही व्हॅल्यू प्रिंट केल्या तर दोन्ही व्हॅल्यू प्रिंट होणार. जर मी सेम नेमिंग दिलं इथं तर इथं काय प्रिंट झालं? लेटेस्ट वाली जी व्हॅल्यू असेल ती प्रिंट होणार. दोन्हीचं व्हेरिएबल नेम सेम आहे, सो हे रिप्लेस होणार आणि जे नवीन लेटेस्ट जे असेल ते प्रिंट होणार. ओके. हा झाला बेसिक सिंटॅक्स आपला पायथॉनचा. त्यानंतर कमेंट्स. कमेंट्स काय असतात? कुणाला काय आयडिया? Comment is a code that do not execute. ओके. इम्पॉर्टंट नोट. ओके. पुढे तुम्ही जाऊन एक 100 or 1000 लाईनचा कोड लिहिणार आणि तुम्ही कोणाला जरी दुसऱ्याला पास केला तर ते तुमचा कोड असणार आहे, तुमचं लॉजिक असणार आहे, ते दुसऱ्याला नाही कळणार. तर त्या दुसऱ्यांना कळायला, नाहीतर आपण कोणाला तरी एक्सप्लेन करायला गेलो तर आपला एक मेसेज तिथं प्रिंट असायला पाहिजे. सो आपण तिथं कमेंट्स यूज करतो. Comment is used to explain the code and Python ignores comment during execution. आता मी हा सिंपल कोड आहे आपला प्रिंट वाला. इथं मी काय प्रिंट करत आहे? हॅलो स्टुडंट्स. आणि मी इथं वरती लिहिलेलं आहे प्रिंट मेसेज. ही माझी कमेंट झाली. कमेंट आपण कसं रिप्रेझेंट करतो? जर सिंगल लाईन असेल तर हॅशटॅग यूज करतो त्याच्या पुढे, आणि जर मल्टिपल लाईन्स असतील तर ट्रिपल कोट आपण यूज करतो. आता फर्स्ट प्रोग्राम बघा. जर मी हा रन केला तर इथं फक्त हॅलो स्टुडंट्स प्रिंट होणार, जे की कमेंट आउट पार्ट असतो तो कधी एक्झिक्यूट होत नाही. ओके. ही झाली सिंगल लाईन कमेंट. ही झाली मल्टिपल लाईन्स कमेंट. इथे मी 2 लाईन मध्ये कमेंट पास केल्या आणि त्यासाठी मी कोणतं यूज केलंय? ट्रिपल कोट यूज केला. ओके. यामध्ये हा हायलाइट जो पार्ट केलाय तो कधी एक्झिक्यूट होणार नाही. तो फक्त आपल्या अंडरस्टँड साठी और दुसऱ्याच्या अंडरस्टँडिंग साठी आपण तिथं प्रिंट केलेला आहे. सेम सिंगल कोट आहे, त्याने पण सेम तसंच होतं. सिंगल कोट द्या नाही तर डबल कोट द्या तुम्ही. ओके. कमेंट्स कळाल्या सगळ्यांना? ऑनलाईन स्टुडंट्स? Yes, ठीक आहे. आता आपण काय बोललं? सिंटॅक्स झाले, कमेंट्स झाले. ओके. तर परत एकदा बेसिक पायथन कीवर्ड्स. कीवर्ड्स काय असतात? कीवर्ड्स म्हणजे एक आपलं पायथॉनने रिझर्व करून ठेवलेत जे वर्ड्स, त्यांना आपण कीवर्ड्स म्हणतो. ते फक्त स्पेशल कंडिशन मध्येच यूज होतात. नाहीतर तुम्ही जर स्वतःच्या यूज साठी जर ते कीवर्ड्स यूज केले तर एरर शो होतो. जसं की इथं आता प्रिंट होतं, हा पण एक कीवर्ड झाला. तो आपण कोणत्याही नावात ते यूज करू शकत नाही. जर तुम्ही प्रिंट इज इक्वल टू एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड आणि तेच तुम्ही प्रिंट करायला गेला तर एरर शो होणार. ओके. Keywords means keywords are reserved word in Python. They have special meaning. You cannot use them as a variable names.
function names or identifiers. Keywords are always written in lower case, mostly lower case मध्ये असतात. आणि पायथन मध्ये 35 प्लस कीवर्ड्स आहेत. पायथनच्या व्हर्जन वाईज कीवर्ड्स आणखी ऍड होत राहतात. ओके, तरी आतापर्यंत तरी 35 कीवर्ड्स हे जज झालेले आहेत. ओके, सिंपल कोणते कोणते आहेत? फॉल्स, नन, ट्रू, अँड, ॲज, assert, async, await, break, class, continue, def, delete, elif, else, except, finally, for, from, global, if, import, in, is, lambda, non-local, not, or, pass, raise, return, try, while, with, and ill. ओके, हे 35 कीवर्ड्स रिझर्व आहेत. देन नेक्स्ट पार्ट, आयडेंटिफायर्स. कीवर्ड्स बघितले, सेम तसंच, फक्त डिफरंट कन्सेप्ट आहे थोडी. आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स म्हणजे काय? नेम गिवन टू व्हेरिएबल, फंक्शन अँड क्लासेस. दे हेल्प अस टू आयडेंटिफाय एलिमेंट्स इन प्रोग्राम. एक्झाम्पल बघायचं इथं. हा एक सिंपल कोड आहे. यामध्ये व्हेरिएबल्स आहेत हे दोन, ज्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर केल्या. तर आयडेंटिफायर काय आहे? आपण जे नेमिंग देतो त्यांना आपण आयडेंटिफायर देतो. ते नेमिंग तुम्ही व्हेरिएबलला द्या, फंक्शन्सला द्या, नाहीतर आयडेंटिफायर्सला द्या. तर या कोडमध्ये व्हेरिएबल्स काय, सॉरी, आयडेंटिफायर्स कोणकोणते आहेत? नेम, एज, आणि हे फंक्शन आहे. ओके, आणि हे फंक्शन नेम असतं. तर यामध्ये आपण दिलेलं आहे नाव. सो ग्रीट पण एक आयडेंटिफायर असणार. जे आपण युजर कडून इनपुट देतो कोडमध्ये, आपलं कोणतंही नाव असो, जसं की आता प्रथमेश माळे, त्यांनी जर कोड लिहिला आणि फंक्शन त्यांच्या स्वतःच्या नावानं क्रिएट केलं, डेफ फंक्शन मध्ये प्रथमेश माळी असं जर केलं कोड, तर यामध्ये आयडेंटिफायर काय झालं? प्रथमेश माळी हे झालं आयडेंटिफायर. आणि यात कीवर्ड कोणता झाला? ऑनलाईन Def. डेफ. सपोज आता एक सिंपल फंक्शन आहे आपल्याकडे, असं एक फंक्शन आहे. तर यामध्ये हे प्रथमेश माळी जे लिहिले आहे ते आपलं झालं आयडेंटिफायर. आणि हा डेफ काय, प्री डिफाईन आहे, तो काय आहे? कीवर्ड. ओके, डिफरन्स काय आला दोन्हीमध्ये? तर याचे काही थोडे रूल्स आहेत. फक्त लेटर पाहिजे, डिजिट्स पाहिजेत आणि अंडरस्कोर पाहिजे. बाकी कोणतेही सिम्बल्स, डॉलर, हॅश वगैरे ते चालणार नाही. मस्ट नॉट स्टार्ट विथ अ डिजिट. कोणत्याही न्यूमेरिकल व्हॅल्यू पासून और डिजिट पासून आयडेंटिफायरचं नेम स्टार्ट होणार नाही. त्यांना कॅनॉट बी पायथन कीवर्ड. आपण ऑलरेडी बघितलं होतं, जे की कीवर्ड आहे ते आपण कुठेही यूज करू शकत नाही. त्यानंतर केस सेन्सिटिव्ह. इथे बघा, हे माय व्हेरिएबल आणि हे माय व्हेरिएबल दोन्ही डिफरंट आहे. यामध्ये कसं, फर्स्ट लेटर कॅपिटल आहे, यामध्ये सगळ्यांचे स्मॉल लेटर्स आहेत. सो हे दोन्ही डिफरंट कन्सिडर केलं जाईल. त्यानंतर नो स्पेशल कॅरेक्टर्स, जसं की आपले सिम्बॉल्स, @, त्यानंतर ना हॅशटॅग, डॉलर साइन वगैरे. व्हॅलिड एक्झाम्पल काय बघा, सिम्पली आपलं टेक्स्ट, त्यानंतर स्टार्टिंग अंडरस्कोर यूज केला तर चालतो, आणि अंडरस्कोर टेक्स्ट प्लस नंबर्स. स्टार्ट आपण नंबर पासून करू शकत नाही. फॉर हा काय झाला, कीवर्ड झाला आपला. त्यानंतर माय व्हेरिएबल, यामध्ये काय चूक आहे? अंडरस्कोर ऐवजी इथं डॅश दिलेले आहे, सो हे नॉट एक्सेप्टेबल आहे. त्यानंतर क्लास, डेफ हे आपले कीवर्ड झाले, आणि @व्हॅल्यू यामध्ये पण सिम्बल यूज केलाय. ओके, कीवर्ड आणि आयडेंटिफायर कळालं.
आयडेंटिफायर काय झालं, आपण दिलेले नाव कुठे पण त्याला आपण आयडेंटिफायर म्हणतो. तसं युनिक पण नाही. तर तुम्ही एक फंक्शन नाहीतर व्हेरिएबलचं नाव केलं, तुमच्या नावाने केलं, त्यांच्या नावाने केलं, हे झाले आयडेंटिफायर्स. असं काही नाही की नाही नाही तसं काय नाही, तसं काय कीवर्ड सोडून कीवर्डला सोडून बाकी जे असतील ते आपण नेमिंग देणार, ते झाले आयडेंटिफायर्स. आता आपण एक व्हेरिएबल क्रिएट केलं, डिफरंट डिफरंट नेमचे करणार, त्यांचे जे नेमिंग असणार ते आपणच देणार, ते मग सगळे आयडेंटिफायर झाले. आता कीवर्ड झाले, त्यानंतर आयडेंटिफायर झाले, तर लास्ट ऑप्शन पार्ट आहे व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स काय असतात तुम्हाला माहिती आहे? SQL वगैरे मध्ये आधी तुम्ही शिकला असाल. ऑनलाईन स्टुडंट्स, व्हेरिएबल म्हणजे काय, कुणाला काय आयडिया? डेटा स्टोअर होतोय सर तिथं. करेक्ट. पायथन मध्ये तुम्ही व्हॅल्यूज ज्या पास करणार ते कुठेतरी स्टोअर केल्या पाहिजे, रिझल्ट कुठेतरी स्टोअर केला पाहिजे. जे की तुमचे स्टोरेज लोकेशन असेल त्याला जे नेम देणार त्याला आपण म्हणणार व्हेरिएबल. व्हेरिएबल इन पायथन. Variable means it is an name storage location used to store data. तर आता मी इथं बघा डिक्लेअर कसे करतो. ओके, इथे माझे व्हेरिएबल्स कोणते झाले? एक्स अँड वाय. तुम्ही काय म्हणला? 10 आहे, 3.14 ह्या काय झाल्या, व्हॅल्यूज झाल्या आपल्या. जे की लेफ्ट साइडला असणार आहे ते ऑलवेज काय असणार आहे आपलं व्हेरिएबल. इक्वल टूच्या लेफ्ट साइडला काय, एक्स अँड वाय, हे यामध्ये आपला डेटा स्टोअर होणार. आणि हे आपल्या व्हॅल्यूज झाल्या ज्या की आपण पास केल्या 10 अँड 3.14. आपण इथं काय प्रिंट केलं, एक्स आणि वाय प्रिंट केलं.
जो आपला रिझल्ट आला. जर मला आता यांची ऍडिशन करायची असेल तर कशी करणार आपण? झेड इक्वल टू चला झेड इक्वल टू डेटा कशात स्टोअर आहे? व्हेरिएबल्स मध्ये. व्हेरिएबलची नेम काय? एक्स, त्यानंतर प्लस असेल वाय, आणि आपल्याला काय प्रिंट करायला लागणार मग? Z. झेड. डेटा स्टोअर कुठे होणार तो सगळा? एक्स प्लस वाय वाला झेड मध्ये होणार. आन्सर बरोबर आहे 13.40. व्हेरिएबल्स कळाले कसे असतात? सर व्हेरिएबल पण आयडेंटिफायरच आहेत ना? जे आपण नेमिंग देतो ते आयडेंटिफायर आहे. आता इथे आयडेंटिफायर काय कशाला म्हणा आपण? एक्स आणि वाय ला. जर मी इथं एक्स हे जर मी असं तिथं प्रिंट केलं तर यामध्ये आयडेंटिफायर झाले एक्स 4 टाइम्स 1, वाय 4 टाइम्स 2. हे झाले आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स सिम्पली मीन्स जे की आपण नेम देतो तेच असते, बाकी काही नाही. ओके, डिफरन्स कळाला ऋतुजा? येस सर. येस. अजून कोणाला काही डाऊट्स आहेत आतापर्यंत? अप टू व्हेरिएबलची डेफिनेशन. जर क्लिअर असेल तर थंब रेज द्या. त्यानंतर व्हेरिएबल पण डिक्लेअर करायचे रूल असतात. सेम आयडेंटिफायर सारखेच असतात की लेटर्स पाहिजेत. त्यानंतर डू नॉट स्टार्ट विथ डिजिट्स आणि अंडरस्कोर यूज केला जातो. आणि जे की कीवर्ड्स आहेत सेम आपण एक कॉपी करू. सेम फॉर व्हेरिएबल्स. ओके, जे की कीवर्डचे होते रूल्स तेच व्हेरिएबल्सचे रूल्स आहेत. सो हा सिंपल एक कोड आहे. फर्स्ट काय? एक्स इक्वल टू 10, त्यानंतर काय? एक्स इक्वल टू हाय, आणि त्यानंतर काय केले? प्रिंट एक्स केले. पहिल्या एक्स मध्ये मी कोणता डेटा टाइप स्टोअर केलाय? इंटिजर. दुसऱ्या ह्याच्यामध्ये स्ट्रिंग और टेक्स्ट आहे. त्यानंतर जर मी प्रिंट एक्स हे जर एक्झिक्यूट केलं तर काय प्रिंट होणार? हाय प्रिंट होते. हाय प्रिंट होणार. करेक्ट. आपण सेम व्हेरिएबल मध्ये डिफरंट टाइपचा डेटा स्टोअर करू शकतो. फक्त जो की लेटेस्ट डेटा असेल तोच फक्त प्रिंट होणार. त्यानंतर व्हेरिएबलचे 2 टाइप्स आहेत मेनली जे की फंक्शन्स मध्ये यूज होतात. ग्लोबल अँड लोकल व्हेरिएबल. ओके, हे 2 टाइप्स आहेत जे की आपण फंक्शन ज्यावेळी बघेल त्यावेळी सांगतो. आता जर काय सांगितलं तर काय कळणार पण नाही. ठीक आहे, फक्त अंडरस्टँडिंग साठी माहिती असावं. तर व्हेरिएबल झाले, त्यानंतर डेटा टाइप्स.
डेटा टाइप्स काय असतात आणि कोणकोणते असतात? int, इंट एक झालं, ज्यामध्ये काय स्टोअर असणार, इंटिजर व्हॅल्यू सगळ्या. स्ट्रिंग स्ट्रिंग, व्हॅरकॅर हे सिक्वेल मध्ये झालं. फ्लोट आपण स्ट्रिंग यूज करतो, जो की टेक्स्ट रिलेटेड जो डेटा असतो तो त्यामध्ये स्टोअर केला जातो. हा बुलियन असतं. कोणकोणते झाले? इंट, फ्लोट, स्ट्रिंग असते, त्यानंतर बुलियन असतं, double, कॉम्प्लेक्स म्हणून असतं, त्यानंतर ना बायनरी, बिट्स वगैरे भरपूर असतात. तर मेनली आपण इन, फ्लोट, स्ट्रिंगच यूज करतो. डेटा टाइपची डेफिनेशन सेम, जो की आपण डेटा स्टोअर करतो तो कोणत्या टाइपचा डेटा आहे त्याला आपण डेटा टाइप. ठीक आहे, इंट, फ्लोट, स्ट्रिंग मोस्टली हेच यूज होतात. हा, युजर इनपुट. सपोज मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला ए नावाचा, ए इक्वल टू एंटर युअर एज, आणि याच्या पुढे ना मला इथं एज लिहायची माझी, मला युजर कडून पाहिजे. तर मी कसं करणार? जर मी हे प्रिंट केलं तर इथे काय आलं, एंटर युअर एज. तर मला इथं युजर करून इनपुट द्यायचं आहे की माझी एज ही आहे. डिफरंट डिफरंट आपण स्टुडंट्स आहेत, वेगवेगळी एज असणार आहे, सो वेगवेगळे डिफरंट व्हॅल्यूज येणार. तर मग प्रत्येकाकडून प्रिंट होऊन यायला पाहिजे. तर त्यासाठी मी काय यूज करतो? नाही तर तुमची 22 असेल, नाही तुमची 23 असेल, मग डिफरंट आज झाली नाही, ते तुम्ही तिथे टाईप करायला पाहिजे ना. आणि असा जर मोठा फॉर्म असेल पायथन मध्ये, जर तुम्ही क्रिएट करून दिला असेल तर तुम्ही कसं करणार? ऑनलाईन स्टुडंट्स कोणाला काय माहिती आहे? काय असेल ऑनलाईन? प्रथमच कुणाल हवी? इनपुट यूज करावं लागेल सर. इनपुट करेक्ट. इनपुट नावाचं एक फंक्शन आहे जे की युजर कडून जो आपण डेटा एंटर करणार, जे की कीबोर्डवर टाईप करेल ते तिथं एक्सेप्ट करतं आणि प्रिंट करून देतो. ओके, सो बेसिकली आपल्याला काय पाहिजे? एज प्रिंट करून पाहिजे. सो आपण पहिला आपलं व्हेरिएबल नेम आहे ए इक्वल्स टू, जर आपल्याला डेटा टाइप मेन्शन करायचा असेल तर डेटा टाइप इथं मेन्शन करा. इंट, इंटिजरच व्हॅल्यू असणार आहे एज म्हणजे. बाकी जर इथं बाय डिफॉल्ट कोणते असते, स्ट्रिंग असतं.
स्ट्रिंग मध्ये सगळा डेटा प्रिंट होतो. जरी तुम्ही इनपुट पास करा, बुलियन पास करा, नाहीतर फ्लोट पास करा, तो प्रिंट होतो. तर आता मी इथं इंट केलं कारण की आपली इंटेजर व्हॅल्यू असणार आहे एज म्हणजे. इंट इनपुट परत ब्रॅकेट एंटर युअर एज अँड कोलन आणि थोडा स्पेस आणि त्यानंतर प्रिंट आपलं व्हेरिएबल नेम. जर हे रन केलं तर इथं बघा तुम्हाला टायपिंग करण्यासाठी कर्सर ब्लिंक होतोय. मी आता इथं पास केलं 23 तर इथं आलेलं 23. ओके. सेम जर मी इथं हे इंट रिमूव्ह केलं तर आता काय येणार इथं मी आता डिरेक्टली कोणतंही डेटा टाईप मेन्शन केलेलं नाही. सो इथं बाय डिफॉल्ट डेटा टाईप कोणता असणार आहे स्ट्रिंग असणार आहे. सो तरी पण स्ट्रिंग ही व्हॅल्यू एक्सेप्ट करतं. ओके. स्ट्रिंग मध्ये तुमचा कोणताही डेटा टाईप रन होतो और एक्सेप्ट करतं ते. सेम आता मी इथं इंट मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर इथं मी फ्लोट व्हॅल्यू देतो 3.14 आणि माझा डेटा टाईप काय मेन्शन आहे इथे इंट मेन्शन आहे. काय दिलंय इनव्हॅलिडेटर फॉर इंट. इंट मध्ये फ्लोट व्हॅल्यू एक्सेप्ट होणार नाही. कळाला हा एवढा पॉइंट सगळा ऑनलाईन स्टुडंट. Yes, sir. Yes, sir. येस सर. अजून एक सिंपल पॉइंट जर व्हेरिएबल मध्ये कोणता डेटा टाईप स्टोअर आहे हे बघायसाठी टाईप नावाचं एक फंक्शन असतं ते यूज केलं जातं. आता इथं ए ऑलरेडी आहे यामध्ये. ओके हा परत एकदा रन करू तर मी इथं व्हॅल्यू देतो 100. आपल्याला माहित आहे की इंट आहे. सो आता मला चेक करायचं आहे की ए मध्ये खरंच इंट स्टोअर झालाय का नाही. आपल्याला त्यामध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर झाली हे चेक करायचं आहे. तर त्यासाठी यूज एक होतं टाईप नावाचं फंक्शन असतं ते यूज केलं जातं. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबलचं जे नेम असेल ते पास करायचं आणि एंटर. इथे काय प्रिंट केलं क्लास इंट. आपण काय केलं होतं आता मी ते रिमूव्ह केले इंट. ओके. तर आता बाय डिफॉल्ट सॉरी आता मी कोणतं व्हेरिएबल नेम सॉरी डेटा टाईप मेन्शन केला नव्हता. तो बाय डिफॉल्ट कोणता आलाय स्ट्रिंग. ओके. कळाला आजपर्यंत एवढा पार्ट. कोणाला काही इश्यू ठीक आहे. ही फाईल ग्रुपमध्ये येईल. रोज यामध्येच अपडेट होईल जाईल. रोज फाईल तुमच्या ग्रुपला सेंड केली जाईल. ठीक आहे. हा युट्यूबला लेक्चरची लिंक ते सगळं मेन्शन करून ग्रुपला सबमिट करतो मी. ऑनलाईन अजून कोणाला काय डाऊट्स No, sir. नो सर. सगळ्यांना समजते. येस सर.
तर फक्त अटेंडन्स तेवढी ग्रुपवर मेन्शन करा. सर Yes. गुगल कोलॅब साठी काही सेटिंग करावी लागणार आहे का? डायरेक्टली गुगलवर जाऊन केलं तरी चालेल? डायरेक्टली रन होतं. अच्छा ठीक आहे. सर सिलेबस पण फाईल सेंड करा. बरं ठीक आहे, करतो तिथून. आणि सोमवारपासून तुमचं 6 वाजता लेक्चर सुरू होईल. फक्त उद्या तेवढं जरासं ऍडजस्ट करा 5:30 ला. हो नाही बरं. सर रेकॉर्डेड लेक्चरची पण लिंक. हो हो. ठीक आहे. जर काही इश्यू नसतील तर ऑनलाईन लिव्ह केलं चालेल.